आकाश उजळी उंजळीतले क्षण सोनेरी पाया खाली अंतरलेली सुख दुःखाची नितरांगोळी अंगणातली ऊन सावली रक्तामधली वेडी सळसळ गुंतलेल्या या श्वासाभवती परंपरेची ओली हिरवळ घट्ट विणीच्या नात्यामध्ये गर्द जिव्हाळा श्रीमंतीचा तारावरती प्रसन्न तोरण माणुसकीचा घुंगुरवाळा घर तुझं नि माझं घर श्रीमंताचं हो घर तुझं नि माझं घर श्रीमंताचं
आज आपल्या पिंपळगावचं वैभव असलेले आदरणीय श्री विठ्ठलराव मुक्ताजी पोखरकर विठ्ठल मामांनी जे स्वप्न पाहिलं आणि त्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी प्रत्यक्षात उतरवलं अशा विठ्ठल पार्वती व्हाईट हाऊस बांधण्यासाठी हाऊस असावी लागते आणि ती सगळी हाऊस पूर्ण केली ही पोखरकर कुटुंबाने। गेली वर्ष दीड वर्ष या घराचं बांधकाम सुरू होतं। येता जाता आम्ही पाहत होतो, पण जसं इथलं वॉल कंपाऊंड आणि बाकीच्या गोष्टी किंवा समोरचे जे पिलर पाहिल्यानंतर लक्षात आलं की हे घराचं बांधकाम एक वेगळ्या पद्धतीचं घर बांधतायत
आणि खऱ्या अर्थानं मी मामांना बऱ्याच वेळा ह्या रस्त्याने येताना जाताना पायी चालताना पाहिलेलं आहे. आजही गावापासून तर घरापर्यंत शक्यतो पायीच चालणारे मामा मी आवर्जून पाहिले. परंतु आपली मुलांना, आपल्या घरातील सुनांना चांगल्या पद्धतीची वास्तू उभी करण्याच्या दृष्टीनं आज त्यांनी एवढं मोठं ही वास्तू बांधलेली आहे. आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब काही थोड्या वेळाने या ठिकाणी या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहे. खरं तर या कुटुंबाचा आणि आमच्या वळसे पाटील कुटुंबाचा फार जुना संबंध आहे. आदरणीय चिमाजी मुक्ताजी पोखरकर असतील, आदरणीय विठ्ठल मामा असतील, हे आदरणीय देवराम शिवराम वळसे पाटील भाऊंचे मेहुणे, आणि तेव्हापासून सहकार महर्षी दादांच्या बरोबरीनं हे कुटुंब जोडलं गेलेलं आहे. माझ्या घरी आमच्या आजोबांच्या अनेक अल्बममध्ये आदरणीय चिमाजी दादांचा असेल किंवा विठ्ठल मामांचे फोटो आम्ही खूप लहानपणापासून पाहिले. आदरणीय आमचे मार्गदर्शक मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय गणपतराव इंदोरे साहेब यांच्या भगिनी ह्या विठ्ठल मामांच्या पत्नी, आमच्या मीनाताई जाधव मॅडम, देवराम भाऊंच्या कन्या, आणि बबनराव हिंगे मामांचे चिरंजीव आमचे रामनाथ हिंगे ही या कुटुंबाचे भाचे. त्यामुळं असा बरेचसा जवळकीचा संबंध या कुटुंबाचा आमचा आहे. आणि आजी यांच्या मातोश्री ह्या आमच्या वळसे पाटील कुटुंबाच्या. शेवटी वळसे पाटील आला का एवढा भारदस्तपणा आलाच. आणि ही वास्तू ही फक्त पिंपळगाव खडकीच्याच नाही तर आंबेगाव तालुक्याच्या वैभवात भर घालेल अशा पद्धतीची वास्तू विठ्ठल मामांनी उभी केलेली आहे. मी मामांना सहज गमतीने म्हणलं की या बंगल्यामध्ये भविष्य काळामध्ये काही सिरियलचं शूटिंगसुद्धा होईल, पिक्चरचं शूटिंग होईल, पण तुम्ही परवानगी दिली तर. ते काय फुकट होईल अशातली गोष्ट नाही, देतील ते काय आपल्याला काही. कारण आता खूप लोक हौशी आहेत आणि कुठंतरी चांगल्या पद्धतीची वास्तू उभी केल्यानंतर आपण पिक्चरमध्ये, सिरियलमध्ये असे बंगले पाहिलेले आहेत. भव्य दिव्य अशा पद्धतीची वास्तू ही उभी केलेली आहे. आणि ही वास्तू जशी तुम्ही स्वकष्टातून शेतीची चांगल्या पद्धतीने शेती केली, चांगल्या पद्धतीने व्यापार केला, पुढची पिढीसुद्धा ही चांगली व्यापाराच्या दृष्टीनं मार्केटमध्ये आहे. आणि ही वास्तू येता जाता प्रत्येकाला, कुटुंबातील तर प्रत्येक व्यक्तीला, नातेवाईकांना सुद्धा स्फूर्ती देत राहील, प्रेरणा देत राहील आणि अजून प्रगती होत राहील अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो. उपेश, धनेशराव ही सगळी मंडळी, सम्राट शेठ असतील, धनेश शेठ असतील, ही पुढच्या काळामध्ये आपल्या वडिलांचा चांगल्या पद्धतीचा वारसा, हा समाजसेवेचा, माणुसकीचा, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा निश्चित चांगल्या पद्धतीनं चालवतील. आपलीसुद्धा उत्तरोत्तर पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला इच्छा होती, परंतु जवळच्या माणसाला कधी कधी थांबावं लागतं. पण पुढच्या काळामध्ये जरूर तुमची राजकीय स्वप्नसुद्धा या निमित्तानं पूर्ण होईल अशी मुक्तादेवीच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं या पोखरकर कुटुंबाला या वास्तुशांतीच्या निमित्तानं, त्याचबरोबरीनं आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्याही वतीनं या पोखरकर कुटुंबाला वास्तुशांतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आलेल्या सगळ्या पाहुण्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मला मगाशी कोणतरी निरोप सांगत होते, हनुमान सर काही एक निरोप द्यायचा आहे. मी याच कुटुंबाचा घटक आहे, त्यामुळं मी आमंत्रण देऊ शकतो का आलेल्या प्रत्येक माणसाने इथला स्नेहभोजन घ्यावं. ते घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपण सर्व मंडळी आमचे मामा विठ्ठल मुक्ताजी पोखरकर यांच्या नवीन वास्तुशांतीच्या समारंभाच्या निमित्तानं त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित आहात. खरं पाहिलं तर पाठीमागं वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानंच मी या ठिकाणी आलो होतो. त्यावेळेला या पूर्ण वास्तूचं फिरून मी बारकाईनं पाहणी केलेली आहे. खरं पाहिलं तर ही वास्तू नसून एक प्रकारची हवेलीच या ठिकाणी बांधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी या वास्तूचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं पाहिलं तर पिंपळगावमध्ये
सगळ्यात मोठी वास्तू जर कुठली असेल तर ती आमच्या मामांची आहे आणि त्याचा आम्हाला देखील अभिमान आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि कष्टमय जीवन जगून अतिशय मेहनतीनं आणि कष्टानं हे कुटुंब त्या ठिकाणी उभं राहिलेलं मी पाहिलेलं आहे. मी लहानपणापासून पाहतोय की या परिवारानं शेतीच्या माध्यमातून ही आपली प्रगती या ठिकाणी केलेली आहे. त्यांची दोन्ही मुलं असतील, मग आमच्याबरोबर काम करणारे सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये आमचे सहकारी धनेश असेल किंवा त्यांचे छोटे बंधू सम्राट असतील, यांनी देखील आपल्या वडिलांच्या पायावरती पाय ठेवून अतिशय कष्टानं, जिद्दीनं आमच्या मामांचं स्वप्न त्या ठिकाणी साकार केलेलं आहे आणि आज हे स्वप्न सत्यात उतरताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. माणसानं जर जिद्द चिकाटी ठेवली आणि मेहनतीची जोड जर त्याला असेल तर या जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हे एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि आम्हाला देखील या सगळ्या गोष्टीचा मनापासून अभिमान आहे. आपण या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालायत. या अगोदर देखील अनेक मान्यवर असतील, ग्रामस्थ असतील, पाहुणे मंडळी असतील, या ठिकाणी येऊन भेटी देऊन गेलेले आहेत आणि अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोक या ठिकाणी येणार आहेत. आलेल्या सर्वांचंच मी आमच्या पोखरकर परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आपली अशीच प्रगती चांगली होत राहो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा या निमित्तानं मी आपल्याला देतो आणि याच ठिकाणी थांबतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या आत्यांचा मला उल्लेख करायचा राहिला. मामांना खऱ्या अर्थानं जर साथ दिली असेल तर आमच्या आत्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका पत्नीचं फार मोठं मोलाचं योगदान असतं आणि आमच्या आत्यांनी देखील या ठिकाणी मामांना मोलाची अशी साथ दिली. आपल्या मुलांना देखील चांगले संस्कार दिले आणि चांगली शिकवण दिली. त्यांच्या संस्कारातून आणि या कष्टातून हे सगळं काही उभं राहिलेलं आहे. मी पुन्हा एकदा उपस्थित सर्वांच्याच वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.
बाबा असं दर्शन घेऊ द्या. दगडा ना 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 त्या बाजूला पाणी. हा हा चला गोल पेरा असं. थांबा त्यांच्या पद्धती चालू त्या उभार घेणार राऊंड मार लागतो. हुशार आहे डबल. इकडे बघा साहेब.
प्रवेशाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व संत सज्जन, माता भगिनी, आमचे परममित्र धनुषेठ असेल, सम्राट असेल किंवा त्यांचे वडील म्हणजे आमचे मामा, मी त्यांना काय विठ्ठल मामाच म्हणतो पहिल्यापासून, त्यामुळं विठ्ठल मामा असेल आणि संपूर्ण कुटुंबीय असतील, ही त्यांनी या ठिकाणी वास्तू उभी केलेली आहे. हे गेले कित्येक वर्षाचं आमच्या मामांचं जे स्वप्न होतं आज पूर्ण झालेलं असून त्याची ह्या वास्तूची आज संपन्न होत आहे. आमच्या बरोबर आलेले मग आमच्या गावातील आमचे माती शेठ असतील, गोळे शेठ असतील, इतर सर्व जे आमचे द्राक्ष आहेत, बांगर आहेत, आमच्या सर्व एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं विसरून जाईल, म्हणून आमच्या सर्व खडकी ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या नातेवाईकांच्या वतीनं या वास्तूच्या निमित्तानं या पोकरकर कुटुंबियांना मी शुभेच्छा देतो आणि अशी इथून पुढे त्यांची भरभराट होत राहो. आणि त्यांनी या वास्तूला नावही फार मस्त दिलेलं आहे, विठ्ठल पार्वती लाईट हाऊस. म्हणजे सगळं मेहनतीच्या पैशातून केलेलं आहे. सकाळी मी आलो होतो इथं, सकाळी 1 तास होतं, त्यावेळेला तुम्ही मामाला कर्ज काढून दिलं, तेव्हा मामा फार पहिल्यापासून तुमच्याकडे पैसे नेलं तिथे, आणि आत्ताही तुमचे सगळे सुनबाई असतील किंवा मुलं असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं मेहनत करून त्याच्यामध्ये एक मी वास्तू केलेलं आहे. असो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि कारखाना धनुषराव असतील, सम्राटराव असतील, त्यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सुंदर अशी इमारत या ठिकाणी बांधलेली आहे. आपण जर पाहिलं तर या परिसरातील अत्यंत दिमागदार अशा प्रकारची ही इमारत आहे. खरं तर हे सर्व करत असताना आपण धनेशला आणि सम्राटला पाहतोय. त्या निमित्तानं आपण सर्व मंडळी त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून पुन्हा एकदा आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि या दोघाही बंधूंचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू. या नवीन वास्तूला आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी जातो. धन्यवाद सचिव साहेब.
AG. गावात एकच दिली पराव, आंबे गावात
बळीराजाशी हा आधार दिन दुबळ्याची ललकार बळीराजाशी हा आधार दिन दुबळ्याची ललकार हा धग धगता अंगार हा धग धगता अंगार नेता ऐसा हा शरद पवार महाराष्ट्राची ही शान जरा धरा स्वाभिमान महाराष्ट्राची ही शान जरा धरा स्वाभिमान राष्ट्रवादीचं सरकार यावं आंबे गावात एकच दिलीप राव आंबे गावात एकच दिलीप राव आंबे गावात एकच दिलीप राव आंबे गावात एकच दिलीप तर राव खरं तर सांगायला मनापासून आनंद वाटतो की आदरणीय विठ्ठल शेठ मुक्ताजी पोखरकर यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि निष्ठा आणि त्याचं समर्पण म्हणून आपण आज आवर्जून उपस्थित झालात. निश्चित आपलं पोखरकर परिवाराच्या वतीनं आपल्याला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे दोन्ही चिरंजीव मग गणेश शेठ असतील आणि सम्राट शेठ असतील आपल्याच मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादानं या ठिकाणी या परिसरामध्ये काम करतायत. निश्चित आपला मायेचा प्रेमाचा हात असाच या परिवारावर कायम राहावा अशी भावना व्यक्त करून परिवाराच्या वतीनं स्वागत करतील आदरणीय माजी सरपंच गणेश शेठ पोखरकर. आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी साहेब आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व त्यांचे सर्व सहकारी आणि आमचे सर्व नातेवाईक पाहुणे आणि समस्त ग्रामस्थ पिंपळगाव खडकी सर्वांचं आमच्या पोखरकर परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. आपल्याला पावसामुळे थोडा त्रास झालेला आहे तरी मी आपली पोखरकर परिवाराचा प्रतिनिधी या नात्याने आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि साहेब आमचे वडील विठ्ठल मुक्ताजी पोखरकर हे कमी शाळा शिकलेले आहे आणि आम्ही पण थोडं कमी शाळा शिकलोय पण वडिलांनी घालून दिलेला आदर्श आणि त्यांच्या पावला पाऊल ठेवून आम्ही आयत्या पिठावर सरळ रागा वाढल्यात एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि साहेब आमची आजी कैलासवासी भीमाबाई मुक्ताजी पोखरकर ह्या वळसे पाटील परिवारातून या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे वळसे पाटील कुटुंबांचं जे योगदान मोठं आहे. शेवटी एखादी जी भाग्यलक्ष्मी असते जेवढं आम्ही आमच्या आईवडिलांना मानतो त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या आजीला मानतो आणि आजी वळसे पाटलांच्याच घराण्यातून आलेली आहे. त्यामुळे आपलं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. भविष्यात आम्ही आपल्याशी कटिबद्ध राहून इथून मागे एखाद्या आमच्याकडून चूक झाली असेल मनापासून आपले हात जोडून माफी मागतो आणि आपण आपले स्पर्श या ठिकाणी आमच्या वास्तूला नवीन आपण आलात. मी जास्त कधी बोलत नाही आमच्या वाट्याला माहीत पण कधी येत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदाच बोलतोय आणि त्यांच्या समोर सर्व आलेले सर्व सहकारी सर्वांचे हात जोडून सर्वांना सहर्ष स्वागत. त्यानंतर या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय साहेबांच्या हस्ते रंगनाथ शेठ वळसे पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि यानंतर तमाम पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय माताजी शेठ पोखरकर हे या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा प्रदान करतील. आज या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं ते गुलाबराव देवराम वळसे पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय तरी त्यांना मी विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी यायचे. या ठिकाणी तसं पाहिलं तर हा पोखरकर परिवार आणि वळसे पाटील परिवार हा गेल्या 2-3 पिढ्यांचा नातेसंबंध. गणेश शेठ तुमची आजी जशी वळसे पाटलांची आहे तशी तुमची आत्या पुन्हा तुम्ही वळसे पाटलांना दिली मी असं डबल नातं पुन्हा त्या ठिकाणी झालं. आणि आता जे प्रेम आहे ते निश्चित आहे. आज साहेब एक आनंद या गोष्टीचा वाटतो. पिंपळगाव नगरीतली अनेक लोक फक्त कपड्यानिशी मुंबई पुण्याला गेली आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून नंतर स्वतःच्या कर्तृत्वावरती बंगला गाडी सगळं काही उभं केलं. पण हे एकमेव कुटुंब असं आहे का यांच्या घरातून ना कोणी मुंबईला गेलं ना कोणी पुण्याला गेलं. काबाड कष्ट केले रात्रीचा दिवस केला काळ्या आईची सेवा केली आणि शेतीच्या जीवावरती असलेली शेती खूप काही वाढवली आणि त्याच्यातूनच मग पेट्रोल पंपचा व्यवसाय असेल किंवा चाकऱ्यांना सुद्धा त्यांनी उभं केलेलं काम असेल आणि या माध्यमातून आता ही सगळ्या गावाला सगळ्या शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी अशा पद्धतीची बांधलेली भव्य दिव्य वास्तू आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हाईट हाऊस फक्त अमेरिकेमध्ये आपल्याला ऐकायला मिळत होतं पण पिंपळगावमध्ये विठ्ठल पार्वती व्हाईट हाऊस हे या ठिकाणी निर्माण केलं. ही निश्चित ही काळ्या आईची ताकद आहे शक्ती आहे. आणि आता गणेश शेट्टी त्याचा उल्लेख केला तसं पाहिलं तर विठ्ठल शेठ काय जास्त शिकलेलं नाही. गणेश शेठ सुद्धा नंतर त्यांचं जास्त शिक्षण झालं नाही
परंतु कष्टाचं शिक्षण मात्र आजी आजोबांपासून त्यांना मिळालं आणि कष्टाच्या शिक्षणाच्या जोरावरती एवढं मोठं वैभव, एवढं मोठं साम्राज्य त्या ठिकाणी उभं केलं. याचा निश्चित आम्हा सगळ्या कार्यकर्त्याला देखील खूप त्या ठिकाणी अभिमान आहे. आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही तुमचं बिझी शेड्यूल असताना देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात. म्हणून एक पोखरकर परिवाराचा प्रतिनिधी, पिंपळगावचा घटक या नात्यानं मी देखील आपलं साहेब मनापासून ऋण व्यक्त करतो. तसं पाहिलं तर तुम्ही पिंपळगावती भरभरून प्रेम केलंय, पण थोडंसं आम्हीच आता प्रेमात कमी पडलोय. पण पुन्हा तेवढंच प्रेम अनेक पटीने भविष्य काळामध्ये निश्चित आमचं गाव, आमचा समाज, सगळे कार्यकर्ते तुमच्यावरती केल्याशिवाय राहणार नाही. का तुम्ही आम्हाला जे काही दिले त्याचं गुण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी पिंपळगावचे काम असते त्या ठिकाणी फेडू शकत नाही. एवढा काही पिंपळगावचा काम मला तुम्ही करण्याचं काम केलंय आणि आज या वास्तूच्या निमित्ताने आलात. निश्चित खूप आनंद आहे, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु तुमचे विचार या ठिकाणी आम्हाला ऐकायचे आहेत. म्हणून मी अधिक न बोलता या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिला म्हणजे कष्ट केल्यानंतर काय होऊ शकतं, सगळी स्वप्न आपली पूर्ण होऊ शकतात. आणि या निमित्ताने फक्त एक सांगेल, विठ्ठल शेठचा मला खूप अभिमान वाटतं साहेब. मी पण आता याच्यासाठी फिटनेसमध्ये काम करतो, पण ही व्यक्ती गेली कितीतरी वर्ष पहाटे 5 वाजता उठून 1 तास इथून खडकी फाटून येतो. कुणी जोडीला असो नाही तर नसो, स्वतःच्या आरोग्यासाठी जवळ 1 तास एवढ्या स्पीडने चालतात की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा चालण्यामध्ये मागे पाठवतात. मधल्या काळामध्ये त्यांचं आरोग्य खूप बिघडलं होतं, सगळ्याला चिंता वाटत होती, पण पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती, व्यायामाच्या जोरावरती एक चांगलं चांगलं आयुष्य त्या ठिकाणी मिळवलंय. म्हणून मला आता धनुष्य तुम्हालाही सांगायचंय की जसा आजी आजोबांचा, आई वडिलांचा आदर्श घेऊन तुम्ही कष्टातून हे सगळं उभं केलंय, तसं भविष्य काळामध्ये या सगळ्याचा आनंद, आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल, आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. म्हणून आता काम करत असताना, पैसा कमवत असताना 1 तास स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा द्या आणि चांगलं आरोग्य ठेवा, एवढं त्या निमित्ताने सांगतो. आणि तुमचं कुटुंब पुढे जात असताना गणेश शेटचे आणि सम्राट शेटचे मामा गणपतराव इंदरे यांचं देखील सातत्याने मार्गदर्शन, योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे. तेव्हा गणपतराव इंदरे असतील, सगळेच नातेवाईक असतील, त्या सगळ्याच नातेवाईकांची खूप मोठी साथ आहे. आता कौटकर पाहुणे सुद्धा चाकणला मला वाटतंय जे काही केलंय, कौटकर पाहुणे असतील किंवा बाकीचे सगळेच, जर नातेवाईक आपले चांगले असतील, त्यांनी दिशा जर दिली तर निश्चित सगळं सामान्य कुटुंब सुद्धा पुढे जात असतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी हा पोखरकर परिवार आणि त्यांचे नातेवाईक आणि त्यांचा असलेलं एकमेकावरती प्रेम, एकमेकाला दिलेली साथ हे त्यातून दिसून येतं. वळसे पाटील परिवाराची देखील खूप मोठी साथ, प्रेम एकमेकाचं राहिलेलं आहे, त्यांचं देखील ऋण व्यक्त करतो. अधिक न बोलता तुम्ही या वास्तुशांतीच्या निमित्ताने सगळेच जण खूप मोठ्या संख्येनं, आज तसं पाहिलं तर लग्नाची खूप मोठी तिथ आहे. आता आम्ही सगळे नाशिकला होतो साहेब, पण काही गावनी तो पोहोचलंच पाहिजे म्हणून नाशिकला अक्षता टाकल्या दत्ताशेठ आम्ही सगळी मंडळी फक्त 2.5 तासामध्ये त्या ठिकाणी पोहोचलो. कारण शेवटी ज्यांनी प्रेम दिलंय त्यांच्या कार्यक्रमात आपण गेलंच पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आणि तीच भावना मनामध्ये ठेवून तुम्ही सगळी मंडळी पाऊस असताना, लग्नाची तिथ असताना या कार्यक्रमासाठी आवर्जून आलात. म्हणून पोखरकर परिवाराच्या तुमच्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा विठ्ठल शेठ असतील, त्यांचे दोन्ही सुपुत्र की ज्यांनी अतिशय अल्प वयामध्ये कर्तृत्व सिद्ध केलं, धनेश शेठ, सम्राट शेठ, आता पुढच्या नातवंडांना सांगेल की जो आजी आजोबांनी आदर्श घालून दिलाय, जो तुमच्या वडिलांनी, आईने घालून दिलाय, तोच जपण्याचं काम करा आणि हा कुटुंबाचा नावलौकिक असाच पुढे वाढत राहू, अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शेठ मच्छिंद्र हिंगे. हॅलो. आज या ठिकाणी एक आनंदाची बाब म्हणजे आज आमचे मामा विठ्ठलराव मुक्ताजी पोखरकर यांच्या वास्तुशास्त्रीचा कार्यक्रम असताना आमच्या मामांची भगिनी म्हणजे आमच्या मातोश्री हिराबाई बबनराव हिंगे यांचा नातू आणि अवसरी बुद्रुकचं एक भूषण आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष, शरद सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सन्माननीय नारायण शेठ माधवराव हिंगे पाटील आणि आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आदरणीय बबनराव माधवराव हिंगे पाटील यांचे नातू श्री स्वप्नील मच्छिंद्र हिंगे पाटील यांची पुणे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुणे PSI महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झालेली आहे. तरी त्यांचा सुद्धा या ठिकाणी पोखरकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे. तरी आदरणीय राज्याचे आपले माजी सहकार मंत्री, आंबेगाव तालुक्याचं भाग्यविधाता नेतृत्व आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आपणास विनंती राहील, सन्माननीय स्वप्नील हिंगे साहेबांचा आपण या ठिकाणी ह्या पोखरकर परिवाराच्या वतीने सन्मान करायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. आपल्या भागाच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब, आपल्या मधला तरुण या ठिकाणी आज राज्यामध्ये पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ पदावर या ठिकाणी नेतृत्व करणार आहे. निश्चित त्याच्या अभ्यासाला, कष्टाला दाद देऊन आपण टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करायचे. आणि
या परिवाराचे अत्यंत जवळचे घटक स्नेह आदरणीय गणपतरावजी इंदोरे यांच्या वतीनं आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं आदरणीय विठ्ठल शेठ मुक्ताजी पोखरकर आणि पार्वतीबाई विठ्ठल शेठ पोखरकर यांचा पोशाख अंगठी देऊन आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या आणि संजीवजी इंदोरे यांच्या हस्ते सन्मान संपन्न होते. मी विनंती करतो की त्याचा त्यांनी स्वीकार करायचे आणि यानंतर डॉक्टर चंद्रकांतजी पोखरकर अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करतील. गणपतराव पुढे या. अहो सत्कार करा ना तुम्ही. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आणि ज्यांनी राज्याच्या प्रशासनामध्ये आज जवळजवळ 36 वर्ष ज्यांनी काम केलं आणि ज्यांची आत्या या घराण्याची या दोन्ही सुपुत्रांची आजी ही वळसे घराण्यातली, यांची आत्या वळसे घराण्यामध्ये आणि नारायण माधव हिंगे यांचे जे बंधू बबन माधव हिंगे यांना सुद्धा दुसरी आत्या त्यांची दिलेली आहे. आमच्या या गावातील मुक्तानाना पोखरकर ही व्यक्ती तुमच्या गावची जाव. त्यांना 2 सुपुत्र चिमाजी मुक्ताजी पोखरकर आणि विठ्ठल मुक्ताजी पोखरकर. ह्या मळ्यातलं आमचं वैभव म्हणजे मुक्तानाना आणि त्यांच्यानंतर चिमाजी मुक्ताजी पोखरकर यांनी दादा असल्यापासून यांनी वळसे घराण्याचे नातेवाईक असल्यामुळं म्हणा काही म्हणा, परंतु त्यांची निष्ठा वळसे घराण्यावर, दादांवरती फार मोठी निष्ठा. मुक्तानाना गेल्यानंतर चिमाजी मुक्ताजी कारभार करायचे आणि आमचा विठ्ठल हा खांद्यावरती खोरं हापचड्डी, आमची मोठी प्रांती तुम्हाला आठवत असेल हायस्कूलला असताना. त्यावेळेला जमिनी मळ्याच्या पश्चिम भागामध्ये, पूर्व भागामध्ये आणि इथं सुद्धा MSCBचं जे ऑफिस झालंय त्याच्या शेजारी लागून इथं सुद्धा यांच्या जमिनी घरापाठी. ज्या वेळेला मंचर निरुडसर रोड ह्या मार्गे काढायचं ठरलं त्यावेळेला यांच्या जमिनीतनं इथून रोड गेला आणि तो बराचसा यांच्या जमिनीतनं गेल्यानंतर पूर्व भागामध्ये मधूनच निघत होता. परंतु चिमाजी असतील, विठ्ठल असतील, दादांच्या पाठीमागा लागून, कारण दादांचेच कार्यकर्ते ना, त्यामुळे दादांच्या पाठीमागा लागून हा रोड जो पूर्वीचा पायवाट होती, गाडी रस्ता होता, त्या गाडी रस्त्याने झाला पाहिजे असं दादांचा आग्रह धरल्यानंतर दादांनी वळसे घराण्याचा उपकार करण्याची जी परंपरा आहे ते या दोन्ही भाच्यांवरती दाखवली. असा या घराण्याचा इतिहास. साहेब, विठ्ठल आणि पार्वती आम्ही लहानपणापासून बघतो आणि आमच्याच वयाचे, म्हणजे आपल्यापेक्षा थोडंसं कमी वय आहे त्याचं. तर या ठिकाणी हे गायरान असायचं. आम्ही इथं शेळ्या चारायला पण यायचो. विठ्ठल पण इथंच असायचा. त्यांच्याकडे पण गाया, जुन्या गाया, आपल्या गावठी गाय वगैरे असायच्या आणि जमीन भरपूर होती. या जमिनीच्या याच्यामध्ये खांद्यावर खोरं आणि हाफ चड्डीने पाणी भरायला जायचं. हा त्याचा कार्यक्रम. विठ्ठलनी मगाशी यांनी मगाशी सांगितलं की शिक्षण फार कमी, खरंच फार कमी शिक्षण. परंतु हे शिक्षण कमी असताना देखील या शेतीच्या जोरावरती त्यांनी हा प्रपंच उभा केला आणि हा उभा करत असताना दुसरं कुठलंही साधन नाही. पण हे सगळं शेती जोरावरती. तरकाऱ्या करायच्या पूर्वीचा इतिहास तर फार वेगळाच होता. बाजरी पिकल्याचं तुम्हाला ते नवीन नाही, तुम्ही गंभीर बघतात, त्याच्यामुळे ते नवीन नाही. परंतु फार कष्ट या जोडीने उपसलं. यांनी सांगितलं आहे त्या वेळावर आली आणि खरोखरच तशी गोष्ट आहे.
मी एका लग्नाच्या निमित्तानं सम्राटचं लग्न होतं त्यावेळेला आशीर्वादातून सुद्धा सांगितलं, हा पण कमी शिकला, सम्राट ग्रॅज्युएट झालेला आहे. याची मिसेस लांडेवाडीची, त्यांचं घराणं माझं संपूर्ण पेशंट होतं आणि लग्न झालं तेव्हापासून ती मला ओळखते, हे डॉक्टर आमचे. ती या घरामध्ये आली. त्याच्यानंतर सम्राटचं लग्न झालं, नारोडीची हुल्यांची पोरगी ती या घरात आली, ती पण ग्रॅज्युएट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये की एक कुटुंब, मी सम्राटला त्यावेळेला लग्नात सांगितलं, बाळा काही हरकत नाही, तू ग्रॅज्युएट झालेला आहे, तुझी सर्व्हिस करायची इच्छा असेल, परंतु सर्व्हिसपेक्षा यांच्याकडे जवळजवळ 20 एकर जमीन आहे आणि सगळं बागायत क्षेत्र आहे. ह्या बागायत क्षेत्राच्या याच्यावरती त्याला सांगितलं, म्हणलं अरे 20 लाख रुपये तुमचं वर्षाला उत्पन्न आहे आणि ह्या उत्पन्नावरती म्हटलं नोकरी करण्यापेक्षा काय करण्यापेक्षा शेती चांगली करा. त्यातून योगायोग असे झाले की यांना पेट्रोल पंपाचं आपला याचा काय म्हणतो ग्रामीण याच्यामध्ये जो पंप मंजूर झाला, तर किसान कनेक्ट त्या पद्धतीचा पंप मंजूर झाला. त्याच्यात यांच्या याच्यावरती यांना मिळालं, परंतु काही याच्यामध्ये ते गेलं आणि परत यांना परत आम्हाला तो मिळवायची संधी उपलब्ध झाली आणि तो आम्ही मिळवला. आणि मग या परिस्थितीमध्ये हे घराणं आज यांचा उत्कर्ष जो आहे या गावामध्ये, आणि योगदान पण फार मोठं आहे. मागाशी सांगितलं की योगदान सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. सरपंच झाला, या गावचा सरपंच झाला आणि विठ्ठलराव शिक्षण नसताना देखील आमच्या विविध कार्यकारी सोसायटीचे अनेक वर्ष ते चेअरमन होते. अशा पद्धतीनं गावामध्ये काम करत नसताना सुद्धा त्यांचं हे योगदान मोठं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण 12 वर्षापूर्वी यांच्याच घरी भेटलो, पूजा होती, आपण आले होतो त्यावेळेला. तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये घर बांधायचं तेव्हापासून एक डोक्यात आलं आणि आज हे विठ्ठल पार्वती व्हाईट हाऊस हे त्यांचं आज मोठं योगदान या ठिकाणी आहे. आणि पिंपळगावमध्ये, अख्ख्या पिंपळगावमध्ये बांगला बघण्यासारखा आहे. कंपाऊंड वॉल बघितलं तरच ही जे विठ्ठलाची ही कल्पना कशा पद्धतीने झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने या दोन्ही मुलांनी साकार केलं. मी आपणा सर्वांच्या वतीनं या विठ्ठल पार्वतीला त्यांना त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे टिकावं आणि या मुलांचंही बी आता माताजीने सांगितलं वडील करतायत. अनेक आजार विठ्ठलला येऊन गेले साहेब, परंतु सगळ्यावरती त्यांनी मात केलेली. कारण एकदा तर लिव्हरचा सुद्धा प्रॉब्लेम झाला होता, पण त्याच्यावर पण मात केली विठ्ठलांनी. बरं न काही येता सुद्धा झाला, आता तो याचा विषय असतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये हे कुटुंब आमच्या मळ्यामधलं, या गावामधलं एक फुलफिल कुटुंब ज्याला म्हणावं अशा पद्धतीचं आहे आणि संस्काराने सुद्धा ते चांगल्या प्रकारे हे करतायत. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांच्या व्हाईट हाऊसला शुभेच्छा देतो आणि अशीच भरभराट जशी धनसंपत्ती आहे, धनेच्या नावाप्रमाणे, सम्राटच्या नावाप्रमाणे सम्राटप्रमाणे वागण्याचं हे आहे, तसंच त्यांना आरोग्य ते शतायू लाभो अशी मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पोकरकर साहेब. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आणि साहेब आभाळगत माया तुमची आमच्या पोखरकर परिवारामध्ये राहू दे, एवढीच भावना व्यक्त करून आपल्याला विनंती करतो की आपण या वास्तू प्रवेशाला शुभेच्छा प्रदान कराव्या. साहेब बोलण्यापूर्वी ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सूत्रसंचालनाचं काम केलंय ते धनेश शेठ पोखरकर आणि त्यांच्या परिवारावरती मनापासून प्रेम करणारे चांडोली गावचे सुपुत्र युवा कार्यकर्ते आणि चांडोली सोसायटीचे विद्यमान संचालक अक्षय शेठ खरमाले, तर तुमचाही या ठिकाणी सन्मान होणं अपेक्षित आहे. म्हणून मी साहेबांना विनंती करतो की एक अतिशय कार्यक्षम कार्यकर्ता आहे अक्षय खरमाले याचा सत्कार आपल्या शुभ हस्ते व्हावा ही विनंती. त्याचप्रमाणे गुलाबसाहेब देवराम वळसे पाटील यांच्या परिवाराच्या वतीने देखील विठ्ठल शेठ मुक्ताजी पोखरकर यांचा या ठिकाणी सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. तरी मी गुलाब साहेबांना विनंती करतो साहेबांनी आपण हा सन्मान करून घ्यायचा.
जीव पाहणे म्हणजे जेवायचं राहिले तर थोडं सायकल करा त्याला शांतता ठेवू द्या 15 मिनिटात निपाणी नंतर आपण पंचाला बसायचे. यानंतर आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वकर्तृत्वाने आंबेगाव तालुक्याचा कायापालट केला, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पायामध्ये ताकद निर्माण केली आणि म्हणून आता प्रत्येक मळ्यामध्ये वस्तीमध्ये गावागावात बंगले पाहायला मिळतात, फॉर्च्युनर गाडी पाहायला मिळते. साहेबांसारखं नेतृत्व नसतं तर एवढी समृद्धी आंबेगाव तालुक्याला मिळाली नसते. म्हणून ज्यांनी आपलं भाग्य उजाळलं असे आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. आशेश्वर बंगार आदिश्वर फोकरकर आपल्या जाती स्वागत. लखनदेश्वर फोकरकर चंद्रकांतचा बंगार आपल्या जाती स्वागत. परमेश्वर बंगार श्री विठ्ठल मुक्ताजी पोखरकर आणि पार्वतीताई पोखरकर आणि त्यांची मुलं, त्यांचे नातेवाईक या सगळ्यांच्या उपस्थितीत विठ्ठल चटणी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपलं स्वतःचं घर निर्माण केलं आणि त्याच्या घरवर्णीला, वास्तुशांतीला सगळे ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातेवाईक सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काही दिवसापूर्वी विठ्ठल शेटणी मला येऊन पत्रिका दिली आणि सांगितलं की तुम्ही या कार्यक्रमाला आलं पाहिजे, जोडीने आलं पाहिजे असं सांगितलं. आता मी गेलो की जोडी पाठवून देतो. पण आज मला अतिशय आनंद आहे की एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब दुसरा कसलाही व्यवसाय नसताना शेतीवाडीच्या माध्यमातून आज या परिस्थितीपर्यंत, सुसंपन्न परिस्थितीपर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे. मला हे तुम्हाला विचारायचं आहे, विठ्ठल पार्वती ठीक आहे, पण हे व्हाईट हाऊस नाव जे अमेरिकेच्या अध्यक्षाचं घर आहे ते व्हाईट हाऊस हे नाव द्यायचं ही कोणाची कल्पना आहे? आणि जसं नाव आहे तसं सौंदर्य या बंगल्याला या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे. आज हळूहळू पुढे जाताना मग पेट्रोल पंप असेल किंवा दुसरे काही व्यवसाय असतील
त्याच्या माध्यमातून त्यांनी आज ही परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्याला या घरामध्ये खूप खूप आनंद मिळावा अशी प्रार्थना करतो. आपली दोन्ही मुलं ही देखील कर्तबगार आहेत. आणखीन कर्तबगारी भविष्य काळामध्ये ते दाखवतील याच्याबद्दल काही शंका असायचं कारण नाही. मी आता गाडीमध्ये येताना एक विचार करत होतो की गेले 30-40 वर्ष मी या रस्त्याने जातोय आणि त्यावेळेला साधं घर होतं तुमचं आणि चिमाजीबा आपले बंधू यांची आणि आमचे वडील कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील यांचं खूप मनापासूनचं प्रेम होतं. नातं मला आज कळलं अण्णा, पण ते त्यांचा व्यवसाय करत होते. विठ्ठलराव त्यांचा व्यवसाय करत होते. मथाजीला विचारलं विठ्ठलरावला जमीन किती आहे, ते म्हणले 20 एकर. बरोबर का? तर मी म्हटलं या पिंपळगावला 5 एकराच्या पुढचा शेतकरी नाही कोणी. 90% शेतकरी गुंठ्यामध्येच आहेत. पण कष्टाने 20 एकर जमीन त्यांनी खरेदी केली आणि खरेदी करून त्याच्यामधून आज चांगल्या प्रकारची शेती हे सगळं कुटुंब या ठिकाणी करतंय, याचा आनंद आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला 8 वेळेला आमदार होता आलं, मंत्री होता आलं. या भागातले पाण्याचे प्रश्न सोडवता आले. त्यामुळं जो दुष्काळी आंबेगाव तालुका होता तो दुष्काळी आंबेगाव तालुका आता तुम्ही कुठपर्यंतही गेला, शिरूरला गेला, इकडं आंबेगावच्या पूर्व भागात गेला तरी साध्या शेतकऱ्यांनी असेच मोठे मोठे बंगले त्या ठिकाणी बांधलेले आहेत, घरं बांधलेली आहेत. आणि नुसती घरं बांधली नाही तर मुलांना शिकवलेलं आहे. कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी इथं काम करतायत, कोणी परदेशात काम करतायत. आणि कुटुंबाचा उद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून, कुटुंबाची प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून आज प्रत्येक जण काम करतोय. आणि या सगळ्या कामामध्ये मला माझ्या आयुष्यामध्ये थोडा का होईना हातभार लावता आला, ही परमेश्वराची असलेली कृपा आहे. आणि माझी खात्री आहे की आता
खेडी राहिली नाहीत, आता हे नागरीकरण व्हायला लागलेलं आहे. भविष्य काळात आणखीन प्रश्न तयार होतील आणि सगळ्यात महत्वाचं हा पिंपळगाव रोडचा प्रश्न आहे. हा करायचा आहे चांगला, पण शेतकरी रस्ता शिल्लकच ठेवत नाहीत, सगळं ओढून घेतात आतमध्ये आणि त्याच्यामुळं रस्त्यावर पाणी साठून साठून त्याच्यामध्ये रस्त्याची खराबी होते. रस्ता चांगला राहिला तर आपल्याला सुद्धा प्रवासासाठी चांगला उपयोग त्याचा होईल, हे मी या निमित्तानं सांगतो. आणि तुमच्या कुटुंबाने सुद्धा आमच्यावर वैयक्तिक, आमच्या कुटुंबावर, आमच्या विचारावर जो विश्वास ठेवला, जी मदत केली, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्या कुटुंबियांचं, पिंपळगावकरांचं मनापासून आभार मानतो. आता जुनी माणसं हळूहळू कमी व्हायला लागलेली आहेत. आज बाबूराव दादा असते तर मोठ्या थाटात इथं बसले असते, पण आज ते आपल्यामध्ये राहिले नाहीत. ठीक आहे, आता हे शेवटी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. आपण या घरामध्ये सुख समाधानाने राहावा, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आम्ही जाता येता आम्हालाही कधी वाटलं तर थांबू आणि सांगू का आता आम्हाला चहा प्यायचा आहे, तुम्ही चहा तयार करा, चालेल ना? चालेल म्हणतात आजी. त्यामुळं काही प्रश्न नाही. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर 2 मिनिटांमध्ये आभार व्यक्त करीन दादांची कन्या शोभाताई घुले. या ठिकाणी ज्यांनी विशेष सहकार्य केले ते वैभवजी पोखरकर, संदेशजी बांगर आणि प्रभाकर शेठ गायकवाड यांचा सन्मान साहेबांच्या हस्ते होते. आपल्याला विनंती आपण पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. वैभव शेठ पोखरकर व्हिडिओग्राफर, त्याचप्रमाणे संदेशराव बांगर आणि प्रभाकर शेठ गायकवाड या तिन्ही मान्यवरांना विनंती आपण पुढे येऊन आपला सन्मान या ठिकाणी साहेबांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. आणि यानंतर शोभाताईला विनंती आपण पटकन या ठिकाणी येऊन 2 मिनिटांमध्ये आभार. वैभवजी पोखरकर साहेब आपल्याला विनंती आहे पुढे यायचे. कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय संदीप शेठ थोरात, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आंबेगाव तालुका आवर्जून उपस्थित आहेत. आणि संदीप शेठचे आणि पोखरकर परिवाराचे देखील अतिशय जवळचे संबंधित संदीप शेठचा देखील सन्मान गणेश शेठ आणि सम्राट शेठ दोघा बंधूंना विनंती करतो की आपण आदरणीय संदीप शेठ थोरात यांचा सन्मान करायचा आहे. शोभाताईला विनंती आहे पुढे यायची. चला शोभाताई. आभार मानण्यासाठी दादांची कन्या शोभाताई घुले. आज आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व उपस्थित राहिला. आमचं पोखरकर परिवाराच्या वतीने आम्ही आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. असंच भविष्यात आमच्या कुटुंबावरती प्रेम राहू द्या अशी आपल्याला पोखरकर परिवाराच्या वतीने नम्र विनंती. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे ज्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि जे सगळे हे मागं दिसतंय हे सगळं कार्यक्रमाचं नियोजन आयोजन
वैभव पोखरकर आमचाच भावाचा मुलगा, आमच्याच घरचा, सर्व त्याच हे नियोजन आहे. आणि हनुमंत साहेब बांगर ते फार दम काढत नाही म्हणजे आता बोलतात, त्यांचं सुद्धा आमच्या परिवाराच्या वतीने स्वागत. पुन्हा एकदा साहेब आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. 2 मिनिटामध्ये त्या ताई आलेल्या आहेत, बोलायचं त्यांना 2 मिनिटं साहेब. पुन्हा एकदा हॅलो, माझे वडील विठ्ठल मुक्ताजी पोखरकर यांनी ना लहानपणापासून खूप कष्ट केले आणि त्यांच्या कष्टाचं हे फळ सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी जे आमच्यासाठी केलंय ते खूप अनमूल्य आहे आणि मला त्यांचा मुलगी म्हणून अभिमान आहे आणि ते माझे वडील आहेत म्हणून त्यांचा मला खूपच अभिमान आहे. आणि माझ्या वडिलांनी माझं कुटुंब पण सावरले. थोडक्यात माझ्या मुलांना खूप उच्च शिक्षण दिले. असे वडील भेटायला खूप भाग्य लागतं आणि असे वडील प्रत्येकाला भेटावे. माझे वडील म्हणजे माझे वडील. धन्यवाद ताई. आईरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आणि पुन्हा एकदा साहेब आपली आभाळागत माया या पोखरकर परिवारावर राहू दे एवढीच भावना व्यक्त करून आपण सारीच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. पुन्हा एकदा मी विठ्ठल शेठ मुक्ताजी पोखरकर आणि गणेश शेठ आणि सम्राट शेठ पोखरकर आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थितीबद्दल विशेष धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले. त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक श्री ज्ञानेश्वर नारायण संस्कृती हे या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्याचे मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा नाद चुरा नुसता उडतो धुराळा. मनगट फौलाद घेतलिया झेप आता तुम्ही सांभाळा नुसता उडतो धुराळा. घेतलिया झेप आता तुम्ही सांभाळा नुसता उडतो धुराळा. साहेबांच्याच तयार झालं.
स्वाभिमान सन्माननीय बांगर साहेब लक्ष्मण बांगर साहेब यांना विनंती आहे तुमच्या खड्या आवाजामध्ये सुंदर अशा पद्धतीने हा बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये वास्तुशांतीचे आमंत्रण द्यावं आणि पोकरकर परिवाराची शुभेच्छा द्याव्या। आज या ठिकाणी विठ्ठल पार्वती व्हाईट हाऊसच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर मी विनंती करतो परिवाराच्या संयोजक आयोजकांना विनंती करतो की घटाचं सामान्य स्टेजवर पटकनी घेऊन या लक्ष्मणचे।
या ठिकाणी गृहप्रवेश आणि वास्तुशांतीच्या निमित्तानं सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्तानं सर्वजण मंडळ या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। सर्वांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो, हार्दिक असं अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी मला असं सांगितलंय की बैलगाडा मालक आमचा मामा विठ्ठल सर मुक्ताजी पोखरकर असल्या कारणाने वैभव सर पोखरकर आमचे पत्रकार यांनी सांगितलं एक बैलगाड्याची झलक त्यांच्या नावाने द्या, काय हरकत नाही, एक बैलगाड्याची झलक त्यांची आपण या ठिकाणी देऊ। आणि या ठिकाणी सर्व मंडळी या वास्तुशांतीच्या सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालात। सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो। हॅलो हॅलो मान सन्मान केला। आपलं पुन्हा एकदा मनापासून सरचं स्वागत, हार्दिक अभिनंदन। आलेली आहे। हा सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान तुमच्या कष्टाचा, हा सन्मान आहे तुमच्या स्थापत्य शास्त्राचा, हा सन्मान आहे विठ्ठल पार्वती वास्तू पाठीमागे निर्मितीचा। हा सन्मान तुम्ही स्वीकारावा।